माऊली गेस्ट हाऊसमध्ये देह व्यापाऱ्यांचा पर्दाफाश, शेगाव पोलिसांची धडक कारवाई, 2 जण अटकेत। शेगाव शहरातील माऊली गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या देह व्यवसायावर शेगाव पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। मुख्य आरोपी विजय पौरकर यांनी आपल्या गेस्ट हाऊसमध्ये महिलांकडून देह व्यवसाय करून घेतल्याचे उघड झाले। शुद्धधन इंगळे हा ग्राहक म्हणून तेथे उपस्थित होता। अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत। संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, शेगाव, जिल्हा बुलढाणा। शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये काही लोक गेस्ट हाऊस वरती वेश्या व्यवसाय करत आहेत अशी माहिती मिळाली आहे। त्या माहितीवरून आम्ही व पोलीस स्टाफ तसेच सरकारी पंच आणि महिला अंमलदार यांसह गेलो असता तेथे एक इसम, माऊली गेस्ट हाऊस वरील एक इसम जो मॅनेजर आहे ती गेस्ट हाऊस चालवतो, त्याने एक पीडित महिला करवी तो देह व्यापाराचा धंदा करत असल्याचे आम्हाला आढळून आले व त्यासोबत एक ग्राहकही मिळून आला। त्यांच्यावरती आम्ही संबंधित गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री लोढा सर तसेच SDPO श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार करत आहोत।